नमस्कार मित्रांनो. आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ मी मराठीत याच्यासाठी बनवत आहे कारण की मराठी अर्थातच माझी मातृभाषा आहे आणि म्हणजे मी पण मराठीच आहे, पण माझा कंटेंट जो मी कन्झ्युम करतो तो मोस्टली इंग्लिश आणि हिंदीमध्ये करत असतो. त्याच्यामुळे एक मनातून असं वाटतं की आयला आपला मराठी भाषा असूनही मराठीमध्ये व्हिडिओ बनवत नाही, असं तसं. आणि या व्हिडिओची गरज मराठी लोकांना जास्त आहे कारण मी 2 शहरामध्ये कंपॅरिझन करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. की एक शहर जे आहे ते आहे मुंबई, महाराष्ट्रात आहे, आणि एक शहर हैदराबाद आहे. की जे की हैदराबाद म्हणजे महाराष्ट्राच्या जवळच आहे. स्पेशली जे मराठवाड्यातले लोक आहेत, सोलापूर, परभणी, नांदेड, म्हणजे यांना मुंबईपेक्षा हैदराबाद जवळ पडतं आहे. तर आपला मराठी माणूस इकडं पण फारसा असतो कामासाठी, कारण हैदराबादला पण बराचसा रोजगार आहे. त्याच्यामुळे मी पण 2-3 महिने झालं हैदराबादला आहे, पण हा माझा हैदराबादमधला शेवटचा दिवस आहे. कारण मी जॉब सोडून झालं बरेच दिवस. तर मी आपलं रूमवरचं सामान घेऊन वापस आपल्या गावी सोलापूर जिल्ह्यात माघारी जात आहे. याचं कारण असं की जे तुम्हाला शेअर करावंसं वाटतं की मी अगोदर मुंबईत फार वर्ष जॉब वगैरे केला, पण तिकडे असं वाटलं नाही की बाबा ही जागाच खराब आहे मुंबई, म्हणून सोडून आलो असं तसं. मी एक जॉब सोडला तर दुसरा तिथंच शोधायचो मुंबईतच. पण इकडं असं नाही, जॉब तर भरपूर भेटून जातील इकडं पण हैदराबादला, पण असं कुठलाही जॉब जरी भेटलं तर राहण्याचं मन करत नाही. कारण की हैदराबादमध्ये सगळ्यात पहिले जो प्रॉब्लेम आहे तो भाषेचा प्रॉब्लेम आहे. इथले लोक ना हिंदी पण बरोबर येत नाही आणि इंग्लिश पण बरोबर येत नाही. त्यांच्या भाषेमध्येच जास्त करून ते प्रेफरन्स देतात. आणि इकडे जनसंख्या जी आहे इकडची ती एवढी एक्साइटेड नाही. म्हणजे बघा, मुंबईतले लोक कसं किती पण धावपळ केली काही, म्हणजे ते पण कामं करतात, भरपूर ट्रॅव्हल करतात लोकलमध्ये, एवढं स्ट्रगल करतात, पण ती माणसं असं दाखवून नाही देत, किंवा ते म्हणजे वेगळी आहेत. मुंबई शहराची आपण त्याला जे म्हणतो वाईब्स, किंवा त्या शहराची ऊर्जा, एनर्जी, आणि इकडची हैदराबादचं, हे दोन्ही पण बरंच वेगळं आहे. मुंबई हे जुनं शहर आहे, हैदराबाद पण जुनंच आहे, पण हैदराबादमध्ये कसं, जर तुम्ही मराठी माणूस असाल तर तुम्ही इकडं आता जे माणसं म्हणजे ज्याला पैशाची खूपच गरज आहे, की ज्याला म्हणजे दुसरा ऑप्शन नाही की राहण्याशिवाय इथं, तर त्यांना मग राहिलं तर काय हरकत नाही. असं एवढं पण इकडं काही असं वाईट असं काही नाही. फक्त एवढंच की आजचा काळ जो आहे तर माणूस ऑलरेडी म्हणजे डिप्रेस फील करतो. म्हणजे तो अगोदरच निराश असतो, आणि इथलं मग आसपासचं वातावरण वगैरे बघून तो पण मग म्हणजे त्याला पण अजून जास्त तो मानसिक त्रास त्याला सुरुवात होते. मानसिक नैराश्य जे असतं ते आणखीनच वाढायला लागतं. तुम्हाला पैसा वगैरे भेटून जाईल, पण जी इथे बाकीचे पण जे मराठी लोक आहेत राहतात,
ते मी सगळ्यांना बघतो, कधी बाहेर फिरत नाही, काय नाही. आपलं रोजच्या रोज कामाला जातात, माघारी येतात. आणि तुम्हाला जी सुट्टी असते, रविवारची एक दिवस किंवा कुठल्याही दिवशी सुट्टी असू शकेल, त्यावेळेस असं काही फिरून येण्यासारखं नाही आहे इकडं. तुम्ही खायला प्यायला आहे, पण असं फिरायला वगैरे असं एवढं काय वाव म्हणण्यासारखं असं काही नाही. तर म्हणजे इकडचे आपले आपले जे लोक भेटतात, ते पण काय एवढा त्यांचा खास उद्देश नसतो की पार्ट्या करा, दारू प्या, मटण खावा. ह्याच्या पलीकडे यांना काय दुसरं नाद नाही, सुचत नाही. कुठलं मंदिर नाही, कुठं भजन नाही, कीर्तन नाही, ना कुठे म्हणजे असं अशी बैठक बसत नाही पोरापोरांची, माणसाची. कुठं कार्यक्रम नाही ना काय नाही ना काय. कार्यक्रम इथं काय फक्त लग्न बिग्न कोणाचं असलं, लग्न म्हणजे इथल्या कुठल्या कंपनीच्या माणसाचं लग्न बिग्न असलं तर तिथं मटण दारू असते फ्रीमध्ये, तेच त्यांना एन्जॉय वाटते. पण काय असं वेगळं असं काय नाही. माझा मित्र आहे, तो 2 वर्ष झालं आहे इथं. तो पण आता त्यानं रिझाईन टाकला आहे जॉबला. तो पण कंटाळून आता सोडायला लागला. जी मेन सिटी आहे हैदराबाद, त्याच्यापासून थोडं लांब राहतो मी. पण एक समजून जातं बाबा की फरक काय आहे. काय मुंबईत काय वेगळं आहे, इकडं काय वेगळं आहे. तसं मुंबईमध्ये प्रॉपर मराठी लोक आहेत. भले ती महाराष्ट्राच्या कुठल्या पण भागातून असू द्या, पण मराठी माणूस आहे. कोकणातले बरेच जण आहेत, सातारा, कोल्हापूर या साईडचे पण आहेत. आणि इकडं कसं, इकडं आपल्या फक्त मराठवाडा बहुतेक जास्त करून नांदेडचे, आपलं परभणी, लातूर, आपलं सोलापूर, या 3-4 जिल्हे जे आहेत तिथलेच माणसं इथे जास्त आहेत. बाकी मी असं कोणाला बघितलं नाही की पुण्याचं आहे बाबा, किंवा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातला कोणी आहे असं मला कोण दिसलं नाही. असू शकतात काही काही जण, ते ऑप्शन नसतं म्हणून येतात जॉब वगैरे करायला. तुम्ही जर म्हणजे जॉबच्या शोधात असाल, तुम्हाला जर टिकून जॉब करायचा असेल खूप, म्हणजे एखाद्या सिटीमध्ये असतं एखाद्याचं स्वप्न की एक शहर अमुक निवडायचं बाबा, की तिथं आपल्याला जॉब चांगला भेटेल आणि राहायचं लाईफ टाईम. तर असंही शहर नाही आहे मराठी माणसासाठी. आणि इथले जे लोक आहेत लोकलचे, ते त्यांच्या त्यांच्या दुनियेत असतात. ते काय म्हणजे इकडच्या लोकांना खाणं पिणं तगडं लागतं चांगलं. बिटणावर ताव असतो पूर्ण. आणि दारूचं कल्चर पण भयानक आहे, कारण नॉर्मल आहे सगळं. की म्हणजे लग्नामध्ये पण सर्रास चालते दारू. असं नाही उघड पण असते खूप ठिकाणी. म्हणजे मी नाही स्वतः अनुभवलं, पण मी एकदा गेलो होतो आणि माझा मित्र पण सांगत असतो की असं तो खूप 2 वर्ष राहिला, म्हणजे त्याकडं खूप एक अनुभव आहे त्याचा. आणि मुंबईत सांगायचं झालं तर मुंबईत आपण बरेच काही म्हणजे तुम्हाला एंटरटेनमेंटचे भरपूर मार्ग आहेत. तर इकडं तसं नाही. मुंबईमध्ये मग कुठला सण आला, गणपती आला की बरंच काय बघायला फिरायला असतं. किंवा आपण कुठे एखादा सुट्टीच्या दिवशी कुठल्याही मंदिरात जाऊ शकतो. किंवा आता तिथं बरेच जण मित्र होऊन जातात मुंबईमध्ये, कारण मराठी असल्यामुळं. तर तुम्ही ते शहर सेटलमेंटसाठी बेस्ट आहे मुंबई मराठी माणसासाठी. असं नाही की तिकडं भैया लोक आहे, गुजराती लोक आहे. आता आजकाल बातम्या खूप चालू आहे
की म्हणजे भांडणं चालू आहेत, मराठी असलं पाहिजे, मराठीच बोललं पाहिजे मुंबईत. ते बरोबरच आहे, पण हिंदी भाषा पण जरा गरजेची आहे. कारण तुम्ही बघा, इकडं आल्यावर कळते की मग तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेत बोलणारं कोण तर पाहिजे. आणि मग ते भाषा म्हणजे आपल्या भाषा बोलणारा एखादा व्यक्ती असेल तर आपोआप दोस्ती होऊन जाते. म्हणजे न बोलता म्हणजे बोलताच, पण एक लाळा लागतो माणसाला की हा बाबा ही पण आहे मराठी माणूस आहे, किंवा ह्यो भैया आहे हिंदी येते याला, की आपण 2-4 शब्द बोलतो, भेटतो. मग काय आपल्याला एकटं म्हणजे वाटत नाही जरा. बसणं उठणं म्हणजे काय कमी जास्ती लागलं विचारायचं काय करायचं. आता इथं कंपनीत एक होता आपला नांदेडवरून एक कामगार होता. तर तो पण 3-4 महिने झाला आला आहे इकडं. पण तो भाऊ सारखंच सुट्ट्या घेतो आणि तो कंत्राटी कामगार आहे. मग त्याच्यामुळे त्याला भेटून जातात सुट्ट्या. त्याला म्हणलं, बाबा तू मग तुला पगार येते का नाही तुझ्या हातात काय? तर म्हणला, राव इथं काय आहे काय तर म्हणजे गावाकडं अमुक अमुक कार्यक्रमचं त्याला म्हणजे निमित्त झालं की गडी सुटला आपलं. मग त्याला म्हणलं, बाबा की तू बघ दुसरीकडे जॉब बी बघ पुण्या-बिण्यात. इथं काय तुझं धरसोड म्हणजे धड तू इथं बी नाही, धड तू तिकडं बी नाही. मग ती म्हणला, खरं आहे तुमचं. मी पण काय एकटाच आहे इथं, ही असली ह्यांना काही समजना ना उमजना. एकटा आपलं काम करत असतंय उगं. फॅमिली बिमली घेऊन आलाय. त्याला म्हणलं, बाबा जा. त्या माणसाची परत काय जास्त गाठभेट झाली नाही आपली. पण तो गेला असेल, तो बी सोडायच्याच नादात होता परत. मग हे असं इथं आहे, पैसा पाणी आहे, इथली माणसं दाबून चिकन बिकन हाणतात, गावठी मटण बिटन इथं सगळं ओके कार्यक्रम आहे. इथं मुसलमान बी तेवढीच आहे ती, म्हणजे त्यांना बी म्हणजे कल्चर मिक्स झालं आहे आता. हिंदू न मुस्लिम काय काय कळत नाही. म्हणजे मी तर असं कधी ऐकलं नाही बुवा की, म्हणजे माझ्या तरी एरियामध्ये आसपास मोठं कुठलं मंदिर नाही ना, तिथं मी कधी पूजा वगैरे होते असं बघितलं नाही. म्हणजे मी रिस्पेक्ट करतो इथल्या हिंदू लोकांची पण, की बाबा असं सेलिब्रेशन म्हणून काही गोष्ट असते का नाही. फक्त इकडचे लोक लग्नाचा दिखावा जास्त, सोनं बिनं घ्या, ही घ्या, गाडी घ्या, दाखवा. आणि नाद म्हणलं तर ह्यांना मग प्यायचा नाद झाला की आपलं खायचा प्यायचा दाबून असले नाद ह्यांना उगाच. काय इथं मॉर्निंग वॉकला पण कोण नसते सकाळी मी बघतो, एक कुत्रं नाही कोण. फक्त गळ्यात आयडेंटिटी घालून माणसं कामाला जाताना दिसते ती. कोण कोण असा गडी नाही की बाबा नाईट पॅन्ट घातली आहे, आपलं व्यायाम करायला चालला आहे, निघला आहे मस्तपैकी. माणसं ग्रुपमध्ये आहे ती बोलते ती करते ती, रस्त्याने गाडी घेऊन हिंडणार. नाहीतर मग ती कंपनीची बस आलेली असती, त्या बसमध्ये आपलं आयडेंटिटी घालून बसायचं, कामाला जायचं आणि त्याच बसने माघारी यायचं. काय म्हणजे काय असलं खेळ आहे इकडं. जाऊ दे आता, मी तर जॉब सोडला आहे. उद्या माझी ट्रेन आहे दुपारी, उद्या जातो गावाला मी. बाकी मला बी मजा येते मराठीत बोलायला, की माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हिंदीच वापरले. कारण मला जो ऑल ओव्हर इंडियाचा ऑडियन्स कॅप्चर करायचा होता, ते यूट्यूबला जास्त व्ह्यू यावे, लाईक भेटावं म्हणून. बाकी मराठीत व्हिडिओ बनवायला पण काही हरकत नाही. भले व्ह्यूज कमी होऊ द्या काय होऊ द्या, पण
आपल्या भाषेत बोललेलं वेगळंच आहे, नाही का? तर आपण कम्पॅरेटिव्ह मग मुंबईचं कम्पॅरिझन ह्याच्यापुढे नाही होऊ शकत हां. माझा एक मित्र होता, ती हैदराबादचं लई गुणगान गातो. पण तो कसं मोठ्या पोस्टवर आहे कामाला. त्याचं म्हणजे त्यांचं लाईफ वेगळी असते जरा. म्हणजे खाणं पिणं राहणं दिवसाला त्यांचे 4-4 5-5 हजार खर्च त्यांना नॉर्मल असेल. तिकडे ती म्हणत होता एका फ्लॅटचं भाडं 2-2 2.5-2.5 लाख आहे. मग त्यांना पगार केवढे असेल? हाय पाय कारभार आहे सगळा हैदराबादमध्ये. रस्त्यावर मोठ्या मोठ्या भारी भारी गाड्यान फिड्यान काय त्याच्या यायला. पण असं माणूस म्हणजे बोलायला चालायला असं नॉर्मल काय नाही बरं का. तसं मग तुम्ही मराठीत गरीब असो श्रीमंत असो काय भिकारी का असं ना, मग तुम्ही कसं बसं काय तर तुमचं चालू राहतं आहे आपलं. मग काय म्हणून म्हणलं आपल्या भागात महाराष्ट्रातच कामधंदा बघा. तुम्हाला लयची इच्छा असेल दुसरीकडे बाहेर जायची तर मग जा उत्तर भारतात जा. तिकडं नॉर्थ इंडियन लोक पण जरा वेगळे आहेत, चांगले आहेत. साऊथ इंडियन खराब आहेत असं म्हणायचं नाही मला. पण ती लोक जास्त काय म्हणतो त्याला डीप आहेत जास्त. म्हणजे थोडे ॲरोगंट पण आहेत. म्हणजे ते तुम्हाला त्रास देणार नाही, पण तुमच्याशी लांब म्हणजे संवाद साधणं म्हणजे बोलणं चालणं कमी असं. त्यांचं म्हणजे त्यांची दुनिया वेगळी आहे बाबा. त्यांचं म्हणजे ती त्यांच्या भाषेला जास्त म्हणते ती त्यांच्या म्हणजे काय मला जर कायच कळलं ना बघा आजपर्यंत. मी तर निघालो उगा काय ह्यांना जास्त ट्रोल करण्यात बी अर्थ नाही. कारण ह्याने आपलं काय असं वाईट केलेलं नाही की बाबा मारलंय धरलंय कुणाला कोणी खुन्नस धरली आहे माझ्यावर, असं काय कोणी केलं नाही. आणि असं काय चांगलं बी केलं नाही. मग माणसानं काय जगावं कसं की म्हणजे काय ह्याचा अर्थ काय? रोबोट म्हणून जगावं का माणसानं? मग म्हणून आपलं जी हाय पाय लोक आहे ते त्यांचा वेगळा विषय आहे की बाबा इंग्रजी बोलणार हे करणार, मोठ्या मोठ्या क्लबमध्ये जाणार, भारी भारी दारू पिणार, भारी भारी खाणार. त्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्या आपण त्यांचं म्हणजे कम्पॅरिझन करून चालत नाही. ही व्हिडिओ मी स्पेशल बनवला आहे आपला साधा जी नॉर्मल मराठी माणूस आहे त्यांच्यासाठी. बाकी तुम्हाला यायचं असेल तर या, राहा. मग काय तुमचं काय ते बघा. मग तुम्ही 2-3 वर्ष जॉब करा, चांगलं सेविंग वगैरे करा. काय उधळू नका पैसे. इकडं काय उधळायला बी नाही तसं. आणि मग आपलं गावात कामधंदा काय तर बघा चालू करा. शेतात बितात शेळीपालन करा, भाज्या उगवा, काय ना काय करा. पण तुम्हाला जर कामच भेटत नसेल तर मग तुम्ही व्यवसाय चालू करू शकता आपल्या महाराष्ट्रात. तुम्हाला वाटतंयच तर महाराष्ट्रात काय कामधंदा नाही, तर व्यवसाय चालू करा, काहीतरी करा. पण आपल्या भागात राहा. आजकालचं दुनिया कशी आहे, लोक म्हणते ती बाहेर जावा, एन्जॉय करा, हे करा ते करा. पण त्याला बी काय लिमिट असते बाबा की तुम्ही किती दिवस एन्जॉय करणार. तुम्ही मग तुम्हाला नाद पाणीचं आहे सगळं, तुम्ही किती दिवस करणार ते. त्याला काय अर्थ आहे का नाही. त्याच्यामुळं आपल्या भागात राहा. तुम्हाला काय खटकलं असेल, तुमचं गावातल्या लोकांसोबत जमत नसेल म्हणा, किंवा तुम्हाला असं काय तुमच्या परिवाराला टाकून दिलेलं असेल वाळीत, तर दुसऱ्या गावात जाऊन राहा. पण आपल्या राज्यामध्येच राहा. की तुम्ही काय लईच मोठा एखादा गुन्हा बिना केला असेल, तोंड दाखवायला जागा नसेल, तर मग इकडं कुठं येऊन असलेल्या भागात आलं तर चालतं आहे. त्याचं काय नाही. इथली तेलुगू भाषा शिका मग. म्हणजे ही माझं कसं फ्रस्ट्रेशन आहे, काय म्हणतो त्याला तर मराठी आता शब्द बी बघा
एवढा म्हणजे इन्फ्लुएन्स आहे इंग्रजी भाषेचा, हिंदी भाषेचा, की मूळ मराठीतले शब्द बी आठवना गेलेत. मग ते फ्रस्ट्रेशनमुळं असं एवढे कडक भाषा वापरतोय मी. पण समजून घ्या, असं काही नाही की ते पण एक महत्त्वाचं आहे. आपल्या जे मनात आहे ते बोलून दाखवणं. आता इथं माझा ती मित्र कसा राहिला 2 वर्ष, मलाच ती प्रश्न पडला आहे की बाबा तू काय करतो, जॉबवरून येतो आणि परत काय तुझं आयुष्य आहे का नाही म्हणलं. बरं म्हणलं तो पण आता बदलायला आहे, चेंज व्हायला आहे. म्हणजे त्याच्यासारखीच बरीच आपली मराठी माणसं आहे तिकडं, ह्या बिचारी जॉब करते ती. आणि मग काय मॅनेजरला भीक मागून 2-3 दिवस सुट्टी घ्यायची, गावाकडे जायचं, आपलं तेवढंच 2-3 दिवस राहून यायचं माघारी, एवढंच. पैसा पाणी भेटतंय, खरं आहे, मूप खरं आहे तुमचं. पण एक त्याला बी पूर्ण आयुष्य घालवण्यात काही इथं अर्थ नाही. आणि इथल्या माणसाला तुम्ही चेंज करू शकत नाही, असं आहे. इथल्या पुढं तुम्ही नाचा, काय बी करा, हाना मारा, ती 1 नाही 2 नाही, गप आपलं त्यांचं चालू. त्याच्यामुळे तुम्ही पुण्याला राहावा, मुंबईला राहावा. आता मी पुण्याला तसं काय जास्त दिवस राहिलो नाही, 2-4 दिवस राहिलो होतो. माझा काय अनुभव एवढा खास नाही पुण्याबद्दल, कारण की पुण्यात राहायचं बी महाग आहे, मुंबईत बी महाग आहे. पण मुंबई कशी पसरलेली आहे भरपूर. मुंबईत तुम्ही पार इकडं खोपोली, कर्जतपर्यंत कुठे बी राहू शकता. आणि आता जॉबचा रोजगार सगळा कल्याण भागात, जर तुम्ही जॉब करत असाल तर इकडं कर्जतला राहिलं तरी चालतं आहे. मुंबईत जॉब करत असाल, बदलापूरला राहिलं चालतं आहे. मग तुम्ही असं राहायचं का प्रॉब्लेम येत नाही मुंबईत. फक्त एवढंच की ट्रॅव्हलिंग जास्त करावं लागते. तुम्हाला 1,00,000-2,00,000 रुपयाचा जॉब असेल तर गोष्ट वेगळी. आपण काय एवढ्या हायफाय माणसाचं सांगू शकत नाही, ती काय आरामात कुठे बी राहतेली. पण एक नॉर्मल माणूस पुणे मुंबईसारख्या शहरात राहू शकतो बाबा. की तुम्हाला मग 15-20 हजार पगार पडली तर तुम्ही 7-8 हजार तरी मागं टाकू शकता. तुम्हाला जर नाचपाण्याचं जर असेल काय छंदबिंद, तर मग ते आम्ही तेवढी बी पगार नाही पुरायची. आणि तुमची जर फॅमिली, नवीन लग्न असेल तर तुम्ही राहू शकता. पण जसं पोरं मोठं होतील, मग तुम्हाला कमीत कमी 30-40 हजार पगार पाहिजे. मग तेव्हा मग तुम्हाला गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. तर ही माझं एक आता माझं विचार होता की थोड्या वेळेस बोलावं, 10-15 मिनटाचा व्हिडिओ बनवावा कंपॅरिझनचा 2 शहरामध्ये. पण आता माझा मूड झाला आहे, बोलू वाटतं. 1-2 तासाचा जरी भाग झाला तरी हरकत नाही. म्हणजे मी आता बोलतोच जरा चांगलं. आता ही माझा व्हिडिओ घरच्यांनी बघितला तर म्हणतील तू काय बडबडला आहे. पण बघू आता काय म्हणते ती. पण बोलणंही महत्त्वाचं आहे मित्रांनो. ती म्हणजे आपल्या एक इंस्टाग्रामचा रील स्टार आहे एक, महेश मोठे म्हणून. ती तर खतरनाक व्हिडिओ टाकते ह्याच्यापेक्षा. ती तर काय बी बोलते. त्याचा व्हिडिओ बघितला, हाकताना बी व्हिडिओ टाकला आहे त्यानं. त्याला तर म्हणजे ती बी कसला बी कंटेंट बनवते, मराठीत चांगलाच बनवते. मग आपण तर थोडंसं बोलायला हरकत काय. म्हणून मी पण जरा बोलतो. पाणी पिऊन आलो मित्रांनो. तर म्हणजे मला पण एवढं बोलण्याची सवय नाही. तर हां, मी म्हणत होतो हैदराबाद, मुंबई. आता काही लोकांना म्हणजे हैदराबाद जवळ आहे. आणि जवळ आहे याचा अर्थ असं नाही की तुम्ही तिथं राज्य चेंज करा, दुसऱ्या राज्याचा. म्हणजे आता माणूस जर आपल्या राज्यात राहून काम केलं तर आपल्याच राज्याची जी आर्थिक सुधारणा होणार आहे. हां, आता आपले जे आहेत ते मूर्ख आहेत जरा, जे वरचे लोक, BJPचे कोण असू द्या, कोण म्हणजे तुमचं शिंदे बिंदे काय असेल ते. पण जे आहे ते आहे.
आपण म्हणजे असं टाकून देऊ शकत नाही ना. आता आपल्या राज्यात प्रॉब्लेम आहेत. राजकारणाचे प्रॉब्लेम असू द्या, काय असू द्या. ह्याचा अर्थ असा नाही की आपण गावच सोडून गेलं पाहिजे. तुम्हाला जर काही वाटतंय तर तुम्ही तग धरून राहावा आपल्या आपल्या भागात आणि सुधारणा करा. माणसं म्हणजे बोलून जर ऐकत नसतील तरी तुमचं ती कार्य बघून तरी माणूस सुधारतं. आता बरेच मी शेतकऱ्यांचं ऐकतो. मध्ये मी काय केलं होतं की बाबा मुंबईवरून जॉब सोडून आलो. आता माझं बी तिथं कसं मुंबई आहे, मोप चांगली आहे, पण माझं बी मन लागना गेलं जास्त. मग कारण तर मी 27-28 वर्षाचा झालो. मित्र कोण राहिले नाही. ती कॉलेज बिलेज सगळं संपलं. आता कोण ओळखीचं बी नाही ना पाळखीचं नाही. म्हणजे तसे ओळख बनवायला येते बरं का, पण त्याचं काय म्हणजे एवढं काय खास असं फॅमिली असल्याशिवाय वेगळंच असते फॅमिली असल्यावर. पण लग्न नाही ना काय नाही. मग आलो मी गावाकडं आलो. गावाकडं एक म्हणजे जोमानं रोज रानात बिनात जायला लागलो. तर गावाकडची माणसं म्हणजे असं म्हणजे कोणतरी एलियन आल्यासारखं बघायला लागले माझ्याकडं. म्हणजे असं कोणीच म्हणलं नाही की बाबा चांगलं केलं तू आलाय गावाकडं. तर ती आता शब्दाचा शिवी तर कशी द्यावी, पण ती सोशल मीडिया आहे शेवटी. सभ्य म्हणजे कोणी फॅमिलीसोबत व्हिडिओ ऐकत असेल तर ती बरोबर नाही वाटणार. माणसं का आला आणि कशासाठी आला आणि तिकडं तू म्हणते की तुझी ती 10-15 हजार का पगार असं ना, शहरात जाऊन राहा, इथं काय नाही बघ, इथं काय नाही बघ, इथं काय नाही बघ. असंच म्हणजे मी ऐकून ऐकून माझा डोक्याचा म्हणजे मेंदू बाहेर आला. आईला म्हणलं केलं म्हणजे तरी बी मी जाऊ दे बाबा बघा. मग ती माणसं आपलीच माणसं बघा, आपलीच माणसं. तर एखादा पोरगा आलाय म्हणजे गावात आलाय राहायला लागलाय म्हणजे काम बिम करते शेतात, तर म्हणजे त्याच्यात नवल असण्यासारखं काय आहे की बाबा. की बाबा जर शिकलेला जर माणूस असेल तर त्यानं काय मातीमध्ये काम करू नये का? की म्हणजे ती कामात म्हणजे ह्याच्यामुळेच मला वाटतं आहे का नाही आपलं मराठी माणूस जे आहे महाग आहे. की बुवा आपल्या समाजात अशी म्हणजे ते तर तुम्हाला सगळं माहितीच आहे, नोकरीच पाहिजे त्याच्याशिवाय लग्न होत नाही, काय होत नाही, काय होत नाही. पण असं नाही की आता बघा काय काय म्हणजे एक गावामध्ये 1-2 अशी हुशार माणसं बी असते ते बरं का चांगली, की म्हणजे त्यांनी शेतीमध्ये असा काही वेगळा प्रयोग केलेला असतो त्याच्यामुळे ती आपलं वर्षाला 10-10, 20-20 लाख रुपये उत्पन्न काढते ती 4-5 एकरात नुसतं. तर म्हणजे ती जी माणूस असते ती आणि ती बी सांगत नाही. ती बी आपलं म्हणजे ती बी आपल्या आपल्या ह्याच्यात असते. त्याला सुद्धा मला वाटत नाही त्यांना मनातून वाटते की आपल्यासारखी सगळी शेतकरी बनावी. मी जी शेतात करतोय ती दुसऱ्याला सांगून असं कधी नाही. मग त्याच्यामुळे पण की बुवा मग ती मी काय केलं मग जाऊ द्या म्हणलं. काय इथं कोण भाव बी नाही गेलं मला, कोण विचारणार काय नाही काय नाही. म्हणलं आईबाबाची कशाला इज्जत घालवायची म्हणलं. मग तेवढं केलं मी थोडे दिवस काम शेतात चांगलं. मग म्हणलं एक दिवस म्हणलं मित्राचा म्हणजे फोन आला होता असाच हैदराबादला असतंय असं तसं. एक जण म्हणजे पाहुण्यातलं बी म्हणत होतं की पाहुण्यातलं होतं आमचं इथलं हा एक जण. ती म्हणलं ती तर हाय प्युअर शेतकरी, त्याला तर काय सही बी करता येत नसेल बरं का. आणि ती म्हणलं तुला हैदराबादला जॉब लावून देतो. आणि ती मला बी म्हणलं होतं अगोदर. आणि घरची गावाकडं काय कार्यक्रमाला गेली ती तेव्हा बी तिथं त्यांना म्हणलं. मग घरच्यांनी काय म्हणले असं असं आहे एक जण. आईला म्हणलं काय ही माणसाला काय कळतंय का नाही. मग काय
म्हणलं बाबा जातो बाबा. काय माझा मित्र आहे म्हणलं तिकडे एक, त्याच्याकडे जातो. ही कुठं जॉब लावून देणार, कुठं संडास साफ करायला लावून, ह्याला काय येत. मग ती आपलं आपलं जाऊन स्वतः जॉब बघतो म्हणलं कुठं आहे ते. मग आलो इथं, 2 महिने जॉब केला आपलं. मग जॉब सोडला कसा तरी, घरी राहिलो थोडे दिवस. मग इथं आलो आहे बघा आता. ही आज सामान विमान घेऊन इथं बी मित्र आता 2 दिवस झाला आलो आहे. म्हणते थांबत 2-4 दिवस, महिनाभर थांब म्हणते आता. अरे म्हणलं बाबा तुला मग म्हणजे सांगतोय काय की असं नाही म्हणजे त्याला पण म्हणजे एक बघा ना, आता गावाकडून माणूस आलाय तर आपल्या दुसऱ्या भागात तर एखाद्याला वाटणारच की आपल्यापाशी राहू दे ना, असं तसं. मग त्याच्यामुळंच माणसाने आपल्या भागात काम करावं. आपल्यासोबत म्हणजे असं वाटू नये, एकटेपणा वाटू नये माणसाला. तर म्हणून तुम्ही महाराष्ट्रातच जॉब बघा. आपलं आपलं राज्य जे आहे ते कसं का असं आपलं राज्य आहे. भले आता तुम्ही शहाणे असाल माणसं, दुसऱ्याला बी शहाणं करा. मग त्यांना वाऱ्यावर सोडून जाऊ नका. की भले ती तुम्हाला नावं ठेवू द्या, काय ठेवू द्या, पण तुमची जी आपली मायभूमी आहे, ते मायभूमीशी जे तुमचं नातं असतं ती वेगळं. ती लोक वेगळी झाली, आपली मायभूमी वेगळी झाली. आपले जे आजोबा पणजोबा होऊन गेले माणसं, ती आपल्या मातीतच वाढले, मातीनंच त्यांना वर आणणं. तर त्या आपल्या मातीला कधी विसरायचं नाही. भले आता लोक समाज आता वेगळा झाला आहे आपल्या इकडचं बी, की म्हणजे जी फक्त माणसं पैशाला बघायला ती माणुसकीला तर कोण कुत्रं विचारणं गेलं आहे आता. सगळ्याकडं म्हणजे पैसाच आहे. कोण बी आता गेलं की 15 आणि 20 हजाराची नोकरी लागती कोणाला बी. गडी मग लगेच गाडी घ्या, कुठंही करा, ती करा. दिखावाच आहे आपल्याकडे जास्त. कोण म्हणजे स्वतःला असं कोण गरीब समजत नाही. कोण खालच्या दर्जाचं काम करायला लागलं की मग त्याला नावं ठेवणार, असं करणार. त्याच्यामुळे मग कसं जायचं पुढं महाराष्ट्र आपलं सांगा. जी जी पण कोणी माणसं आता मी बघतोय, बरेच आपले शेतकऱ्यांचे आपले भूमिपुत्र जे आहेत शेतकऱ्यांचे चांगले त्यांनी अभ्यास केला, मोठ्या पदावर आता अधिकारी बिधिकारी आहे. ते माझ्याच पाहुण्यारावळ्यात बरीच पोरं आहे ती. माझी घरची बी मला तीच उदाहरण देत असतात की बाबा ही बघ, ही कुठे गेला, ती कुठे गेला. ठीक आहे आपलं त्यांना म्हणजे वाईट म्हणत नाही मी काय, पण जसं त्याने अभ्यास केला आहे पुढच्या म्हणजे त्यांनी आता आपल्या लोकांना सुधारायचं बघावं. की नुसतं आता जी आपल्या वडिलाच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात जी लागलेली माणसं आहे ती ही अधिकारी होऊन काय ह्यांनी काय म्हणजे काय लय मोठं केलेलं नाही मला माहिती आहे. समाजासाठी काय सुद्धा केलं म्हणजे एका दुसरा असेल, हजारातनं एखादा माणूस असेल, पण ह्यांनी नुसतं कमावून बसलेली, जमिनी घेऊन बसलेली, घरं बांधली. काय ह्यांनी काय लोकांसाठी काय केलं सांगा. म्हणजे आताची जी तरुण लागले ते त्यांना सांगतोय की म्हणजे मी सांगणार असा कोण मोठा नाही, पण एक माझं मत मानतोय तुमच्यासमोर. तुम्ही बी आता जी बेरोजगार तरुण आहेत त्यांना नावं ठेवू नका. की त्यांच्यासाठी बी काय करता येईल, कसा आपला देश सुधारता येईल. आता जी आपली शासन प्रणाली जी आहे ती वाईट आहे एकदम. म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचार म्हणजे करावाच लागतो आहे, मान्य करतो मी. की आता ह्या गोष्टी म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, एक शब्द आठवण आहे, पण अशा गोष्टी म्हणजे एक बोलण्यासारख्या नाहीत, पण एक सत्य आहे, कटू सत्य आहे. की तुम्हाला जर पैसे म्हणजे तुम्हाला सुधारणा जरी करता येत नसेल तर आपल्या वैयक्तिक खर्चानं काही ना काही समाजात चांगलं करा. आपलं तरुण नावं न ठेवता आजकाल ती ती म्हणजे आहेत ना काय काय म्हणजे पोरं आहेत ती म्हणजे राजकारण्यांना देव मानून बसलेत. त्यांना बी सुधारावा जरा. की
म्हणजे नुसतंच अभ्यास करून MPSC आणि UPSC करून उगाच आईट मारत बसू नका. मग म्हणजे काय तर समाजाचा बी विचार करा. आता आमचं तर काय, माझं तर 30 वर्ष होत आलं आहे वय. मी तर काही विषय सोडून दिला स्पर्धा परीक्षा. म्हणजे माझ्या ती मनातच नव्हतं पहिल्यापासून. ते केलं असतं तरी म्हणजे असं कधी कधी वाटतंय बरं झालं असतं, पण त्याला आता वेळ निघून गेली फार. की तो एक वेगळा विषय आहे, त्याच्यावर कधी परत चर्चा करू. पण आजचा जो भाग आहे तो हेच कम्पॅरिझन, की बाबा महाराष्ट्र ओव्हरऑल आपला समाज कसा आहे नोकरीबाबत, ह्याच्याबाबत त्याच्याबाबत. मराठीत कसं आहे, आता 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 ह्या 1-2 वर्षात बघायला जास्त पॉडकास्ट यायला लागले. नाहीतर ह्याच्या अगोदर जास्त असं कोण समाजातल्या प्रॉब्लेमबद्दल कोण बोलत वगैरे नव्हतं पहिलं जास्त. सगळे आपल्या आपल्या दुनियेत. जे पॉडकास्ट वगैरे हिंदीमध्ये आहेत अगोदरपासून भरपूर, पण मराठीत बोलणार असं कमी आहे. की बाबा लोक काय करतात, लोकांच्या जे माझ्या मनात आहे ते भरपूर लोकांच्या मनात आहे, पण कोण असं बोलत नाही. की त्यांच्या त्यांच्या व्यापात असतात. आता मी ही व्हिडिओ पण बोलू शकतो आहे कारण मी लांब इकडं आलो हैदराबादला, की रूमवर तर कोण नाही, मित्र कामावर गेला आहे. बरंच एकटं वाटू लागलं, तर म्हणलं आपलं बोलावं काहीतरी. मग असं बोलत बोलत बोलायला आता झाले 37 मिनटं झाले. अजून बघू काय बोलू शकतो मी तेवढं बोलतो. आणि परत परत एकदा आपल्या आपल्या ह्याच्यात गुंतल्यावर माणसाला मग ती भान राहत नाही. म्हणजे परत कधी काय बोलेल चालेल काय, म्हणजे एवढी म्हणजे ती धावपळीच्या जीवनात परत माणूस एकदा उतरला की असं काय व्हिडिओ नाही बनवू शकत ते. त्याच्यामुळे आता बोलून घेतो. अजून एक शहर चांगलं आहे बरं का, कोल्हापूर म्हणून आहे. ती पण भाग मस्त वाटला. म्हणजे आता मी सोलापूर शहरात कधी एक दिवस पण राहिलेलं नाही, माझा स्वतःचा जिल्हा असून. कारण तिथं कोण नाहीच, नातेवाईक नाही ना मित्र नाही, कोण नाही. पण कोल्हापुरात आपला एक मित्र आहे ओंकार शेळके म्हणून, त्याच्याकडे मी बऱ्याच दिवस राहिलो. कोल्हापूरचा अनुभव पण खूप चांगला आहे. तिथं म्हणजे तुम्हाला कोण असं बाहेरचं पण कोण दिसणार नाही. मुंबईत तर खूप लोक आहेत बाहेरची, पण कोल्हापूरमध्ये तर सगळे टोटल 99% मराठीच आहेत. आणि तिथले मराठी लोक एकदम रुबाबदार बरं का, की म्हणजे श्रीमंत पण आहेत, खाऊन पिऊन राहतात. तिथं असं तुम्हाला पानटपऱ्या दिसणार नाही, फालतूच्या काय बी कोण थुकणारं दिसणार नाही, किंवा दारू पिऊन. म्हणजे असं कल्चर तिकडं हे आहे. खेळाडू वृत्तीचे लोक आहेत तिकडं. कुस्ती म्हणा, फुटबॉलचं कल्चर भरपूर आहे तिकडं. आपल्या इकडं क्रिकेटचं कसं जास्त, तिकडं तसं कोल्हापूरला फुटबॉलचं जास्त आहे. मग ती ती पण भाग आवडला आपल्याला. म्हणजे खरा महाराष्ट्र, म्हणजे खरा म्हणजे सगळीकडे खराच महाराष्ट्र आहे, पण एक रॉयल्टीवाला जी असते विषय, ती तिकडं जाणवत आहे तुम्हाला. अजून मी धाराशिवला पण आपले बरेच आहेत पाहुणे माझे. काहीतरी 4-5 मामा आहेत, 2-4 चुलते आहेत, अजून 2-4 नातेवाईक इकडचे तिकडचे. असं म्हणजे गोतावळा भरपूर आहे धाराशिवला. ती म्हणजे म्हणजे महाराष्ट्रात असून पण मी म्हणजे मोजक्याच ठिकाणी राहिलो आहे असं म्हणायचं आहे मला. पुण्याला तर म्हणजे माझा अनुभव एवढा खास नाही त्या बरं का. पुणं म्हणतात मग आता पुणं बी पुणं शिक्षणाचं माहेरघर राहिलं नाही. सगळं तिथं ही कल्चर वेस्टर्न कल्चर जी म्हणतो पाश्चिमात्य, त्याचा प्रभाव मला वाटते मुंबईपेक्षा पुण्यात जास्त आहे. पुण्यातली लोक धड शहाणी बी नाही म्हणता येणार नाहीत, धड एज्युकेटेड बी नाही, धड गावंढळ बी नाही, अशी लोक आहेत सगळी. छपरी लोक जास्त झाली पुण्यात. ती म्हणजे आता म्हणजे कोणी ॲक्शन घेईल म्हणून मी जास्त बोलत नाही ह्याच्यावर अजून. पण ते एक कल्चर म्हणजे
तरुण तरुणी मंडळी, मग त्यांच्यामध्ये दारू पिण्याचं कल्चर आलं, एन्जॉय करण्याचं कल्चर आलं, हे ते ते लफडे तसला भाग जो आहे तो तिकडे जास्त आहे पुण्यामध्ये. तसं मग म्हणजे असं भाग काय काय भाग म्हणजे असं खराब आहेत, म्हणजे काय काय भाग चांगले आहेत. मग ते असं मी माझा अधिकार नाही बोलण्याला, म्हणजे ट्रोल करण्याला शहराला असं. पण एक ओव्हरऑल जर विचार केला तर सगळं बदलत आहे बरंच काय. जे आमच्या वडिलाच्या काळात जे पुणे होतं ते सांगतात ते वेगळं पुणे 1990च्या 80च्या काळात. मग आताचं पुणे पुणे जे आहे ते फार वेगळं बाई. म्हणजे कोण आमच्या वडिलाकडं म्हणजे त्या काळची पण पुस्तकं आहेत भरपूर. घरी मी बघतो सगळे पुस्तक प्रकाशन वगैरे चांगले पुण्यात. आता सगळा काय ती MPSC UPSCचा बाजार भरला आहे तिथं. काय इकडं 4 वर्ष राहतात माणसं, 5 वर्ष राहतात. कोण पुण्यात कोण असं सेटल होत नाही जास्त. ठीक आहे. अजून बरंच काही बोलायला आहे महाराष्ट्राबद्दल. अजून म्हणायचं झालं तर कोकणात आपलं काही राहिलेलं नाही मी कधी. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अजून मी गेलेलो पण नाही. नाशिकला नाही गेलो आपलं एवढं फेमस असून. परत म्हणलं तर म्हणजे बरेच असे जिल्हे तिथं काय म्हणजे प्रश्न येत नाही ना राहायचा कुठं. माणूस एखाद्या ठिकाणी कशाला जातो, किंवा त्याचं कोण नातेवाईक असेल किंवा मित्र वगैरे असेल तरच जातो. आपल्या इकडं कसं माणसाने फिरलं पाहिजे. आपलाच जो राज्य आहे ते पण माणसं बरोबर फिरत नाहीत. तर मग त्याच्यामुळेच आपलं राज्य स्वतः फिरा आणि एक्सप्लोअर करा सगळं. की आपल्या म्हणतो तुम्ही मराठी भाषा पाहिजे, मराठी भाषा पाहिजे. होय खरं आहे. तुम्ही स्वतःहून पण बदला ना, की बुवा दुसरा माणूस महाराष्ट्रात येत आहे का आणि आपला माणूस महाराष्ट्रातनं बाहेर का जात आहे ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि दुसरा माणूस आपल्या भागात का येत आहे, कारण आपल्या भागात खालच्या लेवलची काम करायला माणसं नाही ती. आणि जी माणसं खालच्या लेवलची कामाला पाहिजे त्यांना ती काम आपल्या भागात करू वाटत नाही. मग ती लोक काय करणार, आपल्या भागातनं दुसरीकडे जाणार. मग दुसरीकडे काय सांगणार, मी जॉब करतो आहे. जॉब काय करतो आहे, इकडे धुणंभांडी करतो आहे. मग त्याला काय म्हणजे ती काम तिथं म्हणजे ती बी त्याचं बरोबरच पडतं आहे ना. मग तिथं लाजून गाजत काम करण्यापेक्षा इथं दुसरीकडं राहून आपलं निवांत राहून काम केलेलं काय त्याला म्हणजे वाईट. मग ती म्हणजे आपल्या समाजाचा बघण्याकडं दृष्टिकोन लोकांकडं कसा झाला आहे की हाय पायच पाहिजे माणूस, भले ती त्याला रुबाबच पाहिजे त्याच्याकडं. असं मळकी कपडे काय असं सटर बटर राहिला का मग ती ओळखून घेत आहे माणूस, मग त्याला किंमत राहत नाही. मग माणूस आपलाच मराठी माणूस काय ती म्हणजे एक कंपॅरिझन करायला लागला ना आपल्या माणसातच. माणूस कसं राहणार आपल्या भागात, कराय का नाही. त्याच्यामुळेच मग असं होतं आहे हो, भाषेचा प्रॉब्लेम येतो आहे. मग आपली माणसं दुसऱ्या भागात जाणार, दुसरी माणसं आपल्या इकडे येणार, आपण दुसऱ्या माणसांना नावं ठेवणार आणि आपल्या माणसांना दुसऱ्या भागातली माणसं नावं ठेवणार. म्हणजे ही तर खेळ असाच चालू राहणार. जी एखादं राज्य जी डेव्हलप राज्य असते ती किंवा डेव्हलप देश असते एखादा, ती कशामुळे असते कारण तिथली जी लोक आहेत ती सगळ्या कामाला एक दर्जा देतात. एक म्हणजे सर्व जी कुठल्या खालच्या लेवलचं, आता अमेरिकेत म्हणा, दुसऱ्या देशात म्हणा, तिकडचे लोक भारतात येऊन का काम करत नाही ती, कारण तिकडं सगळ्या कामाला एकच रोजगार आहे किंवा कमी जास्त असेल पण
ते हे आहे ना, तिथं त्यांना किंमत आहे. आता तुम्ही एखादा हे आहे, कटणीवाला आहे. आता तुम्ही इथं कटिंग केल्यावर त्याला काय धर पैसे, धर म्हणजे रिस्पेक्ट म्हणून नाही काय. दुसरं म्हणजे एखादा वेटर असेल हॉटेलचा, ए अरे झालं का नाही तुझं, किती वेळ बसलो आहे, तुला काय आहे का नाही बेटे. ते दुसऱ्या देशात कसं, ओ थँक्यू सर, इट्स ओके सर, म्हणजे वेटरला बी सर म्हणून म्हणणार त्यांना. म्हणजे एवढी रिस्पेक्ट बघा कुठल्या बी कामाला. तसं आपल्या भागात हीच विषय आहे खरा मोठा जास्त कामाचा. मग आपण आपल्या माणसाला किंमत जर दिली तर आपला माणूस कुठंसुद्धा जात नाही, कुठंसुद्धा नाही जात. अजून एक चेंज काय होतं ना, ऑब्झर्वेशन आहे माझं, की आता मी गावात पहिल्यांदा म्हणजे 4थीपर्यंत होतो, राहिलो मी गावात. नंतर थोडं मोठ्या शहरात आलो 5वीला. पण गावात कसं पहिलं वातावरण कसं होतं, जी आपली वारकरी भजनी मंडळ आहे गावातलं, ती गावातलीच लोकं असायची भजनाला बिजनाला. म्हणजे कुठला कार्यक्रम असू द्या, कुठं कोणाचं काय पोथी वाचायची आहे, एखादी म्हणजे कुठं जायचं आहे यायचं आहे, तर गावातली माणसं फक्त कामाला म्हणजे भजनाला. म्हणजे जी वारकरी जी समाज आहे तीसुद्धा कमी होत चालला असं वाटतंय मला. आता आमच्या गावात सप्ताह होता, तर सप्त्याला गुत्तं दिलं होतं. एक आपली वारकरी संप्रदायातली शाळेतली पोरं आणली होती भजनाला, कारण भजनाला सुद्धा माणसं राहिली नाही ती अभंग म्हणून. म्हणजे बघा केवढा म्हणजे. आणि आपलं गावातली तरुण मंडळी काय राजकारणात हिन तीन, कुणाला काय नाद नाही पाणी नाही भजनाचं. एका दुसरं मग कोण असेल पोरगं, म्हणजे तिचं नाव ठेवत नाही मी पोरांना गावातल्या, पण ती बी कल्चर नसल्यामुळं, ती आता कल्चर बदलत असल्यामुळं ती पण दबकणार, म्हणजे लाजणार की बुवा मी एकटा कसं म्हणू. म्हणजे जी पहिल्या 10-20 वर्षाचा जी काळ होता आणि आताचा काळ, ते बी फरक आहे गावातसुद्धा. गावातसुद्धा माणसं राव डांगडिंग करायला लागली, 4 व्हीलर घेऊन हिंडायला लागली. मग काय माणसानं राहायचं कसं सांगा. आणि ते गावातल्या माणसाची मानसिकता तर म्हणजे धड शहाणं ना धड येडं. म्हणजे ती असतं येडं पण स्वतःला शहाणं म्हणणार. स्वतः तर म्हणजे आता काय म्हणायचं, ही पण एक वेगळा विषय आहे गावातल्या लोकांच्या मानसिकतेबद्दल. ती परत अजून कधी बोलन. पण ही एक मोठा चेंज आहे. आता आपली आषाढी वारी झाली, भरपूर भाविक आले, तर भाविक येतात वारीला असं नाही, कमी झालेत. मग ते कुठून कुठून वेगवेगळ्या भागातून येतात, किंवा काय काय शो ऑफ करायला बी येत असतील, काय सांगू. काय काय तर पार मराठवाडा, विदर्भ, सगळीकडून कर्नाटक, ती जी प्रथा चालू आहे ती जपलेली आहे. एवढं म्हणायचं आहे मला. पण गावागावात जी पहिलं जे वातावरण होतं तसं वातावरण आता राहिलं नाही. मग आपल्या तरुण मंडळी तर वेगळ्याच ह्याच्यात असते आता, काय सांगू. आणि तरुण शेतकरी बी म्हणजे आत्ताचे जे तरुण शेतकरी आहे त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही लाजू नका, बिनधास्त शेती करा. तुम्हाला म्हणजे हे होऊ नका. ती गावातला जी शेतकरी तरुण असते ती एकदम साधाबाळ असते. त्याला वाटते ही शिकलेली माणसं लय भारी आहे, ती हायप आहे ती, की मी बी असं झालं असतं बरं झालं असतं. म्हणजे ती स्वतः खचून राहते, माणूस दबकून राहते. ती स्वतः राजा आहे ही त्याला कळायला, मग ती कळलं पाहिजे त्याला स्वतः. असू दे, अजून म्हणजे बरंच बोलण्यासारखं आहे शेतीविषयी. मला काय असं एवढं शेतीचं नॉलेज नाही, कारण मी शेती केलेली नाही. पण एक जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे तेवढं सांगतो आहे मी, की बाबा मी एवढा बी काय बारका माणूस नाही, 30 वर्षाचा आहे आता, मला कळतं आहे सगळं, तेवढं सांगतो मी. अजून एक विषय झाला ती पोरीचा विषय. म्हणजे आजकाल लग्न होईना. माझ्या गावात आहे ती 2-4 पोरं 30 वर्ष वाढली, 35 वर्ष झाली तरी लग्न नाही ते अजून.
गडी तर चांगलं धडधाकट आहे, तर रोज कमवते खात्याचं मस्तपैकी. पण लग्न नाही. काय म्हणजे मग समाज आपला हीच होणार ना हो. म्हणजे प्रत्येक जणांना वाटतंय जहागीरदारालाच पोरगी द्यावी. मग कसं होणार, काय होणार? पहिली माणसं मला माहिती आहे, आमची आजी सांगायची, फक्त काय 2-4 भांडी बासणं, 2 ताटं, 2 पराती, भगोणं आणि सतरंजी एवढंच होतं. एका पिढीत सगळं रुकवत होता. तेवढं रुकवत द्यायचा, बैलगाडीनं आपलं वाटं लावायची, झालं लग्न. लग्न तर दारातच लावून द्यायचं. फक्त माणूस लग्न जमताना काय बघायची, की बाबा चांगली आहे ती का, ह्याचा गोतावळा कसा आहे मागचा, चांगला आहे का, माणसं कशी आहे ती, बोलते ती कशी, बसते ती कशी. म्हणजे एक प्रेम बघायची, माया बघायची माणसं. तर त्या मग ती लग्न तशी व्हायची. बरोबर 20 वर्ष, 18-20 वर्षात लग्न होऊन जायची माणसाची अगोदरच्या. काय प्रॉब्लेम नव्हता. लोक म्हणजे यंग असायची, तरुण असायची चांगली. मग त्यांना जन्माला येणारी पण माणसं त्याच्यामुळे चांगली झाली. मग आता कसं झालं आहे, ती लग्नच होईल 30 वर्षे. मग काय अवघड आहे. परत फॅमिली जी नियोजन असते पुढचं ती बिघडतं आहे सगळं. अजून एक प्रॉब्लेम म्हणजे म्हणजे ही जी पालक वर्ग आहे आपला, त्यांच्यासाठी आहे की आता त्याच्याविषयी स्वतः माझा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं बोलणं मला असं सोशल मीडियावर बरोबर नाही आवडत. पण एक आपल्या मुलांना पण असं म्हणजे घर सोडून म्हणजे जाण्याचं मोटिवेशन करू नये, की मग ज्यांना खरंच इच्छा असते ते आपोआप घर सोडून जाते माणूस. म्हणजे ती माणूस वेगळाच असते, त्याला काय आपल्या मातीशी प्रेम नसते, काय नसते. ते म्हणजे एक वेस्टर्न कल्चरचा प्रभाव असते त्याच्यावर खूप. माझ्यावर पण होता, पण हळूहळू उतरला कसा मी ती बी सांगेल. की मी तर दिवसातनं 4 पिक्चर, 2-4 पिक्चर बघायचो हॉलिवूडचं. भरपूर गाणे बिणे मस्तपैकी सगळं वेस्टर्न कल्चर फॉलो केलं आहे स्वतः. पण ती मला हळूहळू ती कसं म्हणजे त्याचं दुष्परिणाम जसं जाणवायला लागलं, मी सावध झालो. म्हणून तर मी आज व्हिडिओ बनवू शकतोय, मला सांगू शकतोय. म्हणजे माझं पण एक स्वप्न होतं, परदेशात जाऊन हे करा, जॉब करा, शिका वगैरे. पण ते स्वप्न म्हणजे आता नाही तसं. जसं जसं दुनिया कळायला लागली तसं तसं समजायला की म्हणजे आध्यात्मिकतेकडं वळला माणूस की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. आता आध्यात्मिक देवदेवाचं विषय हे लोकांना म्हणजे आपल्या लोकांना म्हणजे हे वाटतं हे साधू बाबा आहे हे. म्हणजे आता बघा, कुठला एखादा फ्लो म्हणजे ट्रेंडमध्ये असतात लोक. आता आषाढी वारी गेली, उगं स्टेटस ठेवणार पांडुरंगाचं. आणि म्हणजे कुठली काय कार्यक्रम असेल, चतुर्थी असेल, उगाच ठेवलं स्टेटस. म्हणजे पण नुसतं स्टेटस ठेवणार बरं का व्हॉट्सअपला. खरं काय ह्याला हनुमान चालीसा म्हणावं काय कुणाला येत नाही. एखादी देवाची आरती मन पूर्ण काय येत नसते. म्हणजे खरा जे आपला धर्म आहे ती म्हणजे त्याच्याबद्दल हे नाही. पण म्हणजे जर स्वतःचं म्हणजे आता हे पण एक वेगळा विषय आहे बोलायला, त्याच्यावर बोलेन मी. पण एक समाजातले अजून काही काही प्रॉब्लेम आहे ते आठवतोय मी. म्हणजे का मला असं शेअर करावं असं वाटलं ते सांगतोय मी एक तुम्हाला. आता माझा मेन मूळ विषय होता तो 2 शहरातला कंपॅरिझन सांगायला होता. पण आता टाईम आहे, बोलू वाटायला लागले तर मी बोलायला लागलो आहे.
आणि आपल्या भागातले उच्च शिक्षित मंडळी जे आहे तेही बी जरा येड्यासारखं वागू नका. जे म्हणजे टीम लोकांना मोटिवेट करू नका की आमच्या शेजारी एक आहे एक जण, ती मी त्या तोंडाकडे बी बघत नाही त्याच्या. ती जर तिथं दिसला, मी इकडं फिरून जातो घराकडं. म्हणजे लांबचा रस्ता बघतो घराकडे जायला. ती माणूस बघितलं की विचारणार, अरे तू इथं कसं काय, अरे तू इथं काय, जा की. म्हणजे ती माणूस आले कसा आहे, बरं आहे का, असला नाही म्हणणार. हीच मी गावाकडची बी एक काय माणसं आहे ती की बघितलं की म्हणते ती, तू इथं काय, इथं काय. अरे इथं काय म्हणजे, अरे मी जन्मलो इथं, इथं काय म्हणजे आता काय तू इथं काय आहे बाबा, तू बी जा की मग. आता ही म्हणजे विनोदी विषय नाही, पण माणसं बघा अशी की म्हणजे आता माणसं एखादा माणूस दिसल्यावर आपल्याला स्पेशल भेटायला जावं असं कोण राहिलं नाही बघा. की बाबा असं म्हणजे जी अंकल वर्ग म्हणतो आपण, तर ती एकदम बरबाद आहे. कारण ह्यांची पैदास आहे जी इंग्रजाच्या काळातली. त्यांच्यावर म्हणजे आपला भारतीय जो वेद म्हणजे आपला जो संस्कृती आहे त्याचा प्रभाव ह्यांना कमी आहे. ह्यांना अजून कळत नाही म्हणजे ॲक्च्युअल काय लाईफ काय होती, भारत कसा होता अगोदर. तर ह्यांचं म्हणजे डोक्यात असं फिट आहे की शेती म्हणजे वाईट, धोतर घातलं म्हणजे वाईट. म्हणजे बघा आता इकडची साऊथ इंडियामधली लोक अजून पण लुंगी घालते ती. आता ह्यांच्याकडे बी आपल्या भागातल्या लोकांपेक्षा जास्त पैसा आहे, पण ही का घालत नाही ती पॅन्ट बिंट का घालत नाही ती. ही का लुंगी घालते ती कपाळावर ती शंकराचं भस्म लावणार. ही म्हणजे ह्यानी ह्याला धरून चालते ती, म्हणजे आपल्या संस्कृतीला, आपल्या भाषेला. म्हणून ही आज लोक पुढं आहे. ती ह्यांची पिक्चर बघा तुम्ही, याचं सिनेमा, ती पण पुढं आहे. इथली जी डेव्हलप झाली उगाच झाली नाही ती, कारण ह्यांच्याकडे एक स्टॅबिलिटी आहे, एक स्थिरता आहे ह्यांच्याकडे आपलं कल्चर आहे, संस्कृती आहे. आता इथं हैदराबादला नाही तसं, पण हैदराबाद एक मॉडर्न शहर आहे. पण तुम्ही तामिळनाडूमध्ये जावा, केरळमध्ये जावा, कर्नाटक, इकडचे लोक म्हणजे ते डेव्हलप का आहेत, तर ह्याच्या मागं एक कारण आहेत अशी की मी पण कधी इथल्या लोकलच्या रेस्टॉरंटला गेलो तर सगळं जे थीम असते आतमध्ये ते सगळं त्यांची संस्कृती वगैरे, जुनं बैलगाड्या वगैरे असतात, चित्र वगैरे. तसं आपल्या इकडं काय नाही. आपल्या इकडं आता नवीनच कल्चर आले बकरी कापायचं, तुम्हाला माहीतच आहे सगळं. हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा आणि काय ह्याच्यात काय, ही काय आपलं कल्चरचा भाग नव्हता बकरी कापून खाणे हिन तीन. म्हणजे सर्रास बकरी कापतात तो बकरी. एक ती प्रथा आहे देवाला बलिदान द्यायची, पण ती देवाचं कापलेलं बकरी वेगळं असते. आणि ही तुम्ही रोज उठलं की सुटलं 10-12 बोकडी कापा आणि हॉटेल भाग्यश्रीनी यान खवान. मी तर इंस्टाग्राम बघितलं की तीच येते, बोकडाचंच येते मला. ती अगोदरच्या काळात खायची माणसं. एक देवाला प्रसाद म्हणून जी ग्रामदेवता असते, ती जी म्हसोबा असतो देव आपला, की म्हणजे काय काय देवता असे आहेत की त्यांना चालते नॉनव्हेज. मी असं म्हणत नाही नॉनव्हेज खाणाऱ्यांना ट्रोल करत नाही, पण अगोदरचे बी लोक खायचे, पण प्रमाणात खायचे एकदम. की देवीला बकरं कापलं, सगळ्याला 2-2 पीस वाटून आलं, तीच खाल्लं कधी, तेवढंच मर्यादित होतं अगोदर नॉनव्हेज खाणारं माणसं. आता काय उठलं की सुटलं, ह्यांना गुरुवार कळत नाही, बुधवार कळत नाही, सोमवार कळत नाही. काय बघा असं समाज झाला आपला. मग ती असं
कधी ना उठसूट खाल्ल्यावर मग ती लोकांची बुद्धी भ्रष्ट होणार नाही तर काय होणार. म्हणजे आपण आपलं साधं खाण्याची संस्कृतीसुद्धा आपली ही होत चालली आहे जपून, म्हणजे तीसुद्धा आपण जपली नाही बरोबर, हे म्हणायचं आहे मला. आता काय सगळ्यांनी ऊसच लावून टाकले तर ज्वारीसुद्धा आता कुठं कुठं भेटते कुठं नाही. म्हणजे शेतकरी बी आता जी पारंपरिक शेती राहिली नाही ती एक, तुम्हाला जी शेतात लावायची ती लावा असं काय नाही म्हणत मी, पण खाद्यसंस्कृती जपा. एक म्हणजे शेतामध्ये भाज्या फळभाज्या ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवा, आपल्या लोकांनाच हे करा. आणि अजून एक ऑब्झर्वेशन की हे नॉर्मल सगळ्यांना माहिती आहे की पण भाजी मंडईत गेलो की शेतकऱ्याला 2-4 रुपयासाठी तंडत बसतो विनाकारण, की बाबा 10ची पिंडी आहे 5 रुपयाला दे. तर किंवा नाही तर माणसं इथं हजार रुपये उडवणार आणि ती बिचारा शेतकरी आलं आहे गावाकडून कसं तर आपलं गाडीवर एक ठिका घेऊन आलं आहे विकायला, त्याला तुम्ही 2 रुपये आणि 4 रुपयाला भाड्या लागलं, तर ती मग कसा आपला शेतकरी मग कसा पुढं जायचा आपल्या लोकांना जेवढं पुढं नेता येईल तेवढा विचार करा. नाहीतर आपलं जे राज्य आहे, राज्यात मराठी माणूस कमी आणि दुसरं माणसं जास्त तुम्हाला दिसतील. आपल्या भागातली लोक जी आहे त्यांनी प्रिझर्व करा म्हणजे कल्चर आपलं. आणि अजून एक विषय म्हणजे आपलं राज्य महाग असण्याचा की व्यवसायाला चालना नाही, रोजगार निर्मिती नाही. आता इथले लोक ह्यांना काय ढेकळं येत नाही ती, पण म्हणजे असतील हुशार, पण कंपन्या बघा फॉरेनच्या इथं येऊन इथलं म्हणजे प्रोडक्ट बनवून हे लोक विकायले कुठे बी फॉरेनला. आपल्या इथं तसं कोणी विचार करणार आहे का? तुमच्या जर डोक्यात विचार म्हणजे एखाद्याच्या डोक्यात विचार बी असते बरं का, पण ती मग त्याला कोण प्रेरणा कोण देणार? त्याला म्हणणार की बाबा होय करू असं तसं, असं म्हणणार कोण नाही ना आपल्या भागात. त्याच्यामुळे पण मग माणूस एक ऑप्शन राहत नाही की बाबा राज्य सोडण्याचा. किंवा आता मी बघतोय आपल्या बऱ्याच पुण्या मुंबई सोडलं तर कुठं आहे का सांगा तुम्ही MIDC चांगली मोठी, कुठं एखाद्या भागात असती काय तिथं काय बनणार, काय तर कुठं पिशव्याचं म्हणजे असं बारके चिरके काहीतरी सामान बनणार तिथं, मोठ्या स्केलची इंडस्ट्री कुठंच नाही महाराष्ट्रात. सो मित्रांनो, बोलण्यासारखं फार काही आहे, पण मला वाटतं आता अजून म्हणजे मी आणखीन मराठीमध्ये जास्त पॉडकास्ट म्हणता येणार नाही मला, कारण मी स्वतःच बोलतो आहे, मला कोण विचारत नाही, कुत्रं पण विचारत नाही, पण एक सांगायला भाग की मला वाटते माझं म्हणणं बरोबर आहे, लोकांना मांडायला पाहिजे म्हणून मी शेअर केलं. तर जे लोकांनी शेवटपर्यंत किंवा थोडंसं जरी बघितलं असेल तरी त्यांचे आभार. अजून नवीन विषय घेऊन ही चर्चा जी आजची होती ती एक फ्रस्ट्रेशन होतं माझं, म्हणजे मी कोणीकडे पण कसा पण विषय घेऊन गेलो, सगळ्या गोष्टी बोलल्या ओव्हरऑल. तर ठीक आहे, बोललो, ऐकल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या भागातल्या लोकांकडं म्हणजे वाईट नजरेनं असं बघू नका कोणी, जे एखादा माणूस अडचणीत असेल मदत करा. तुम्ही जर स्वतःला लेशानं समजत असाल तर मदत करा, सोडून जाऊ नका, आपलं राज्य नाव ठेवू नका. मराठी भाषेचा अभिमान तर आहेच, पण सगळ्यांना आहे, आपण सगळे नुसतं दाखवतो, स्टेटस ठेवतो मराठी, पण मराठीचं म्हणजे चिंता काय आहे मग, कशामुळं नाही मराठी पुढं, तुम्हाला असं लढा का द्यावं लागतं आहे मराठी जपण्यासाठी? तर त्याची कारणं पण शोधा तुम्ही, कारणं ह्याच्या मागची असं नाही की लोकांना भाषा येत नाही म्हणून लोक बोलत नाहीत.
जी बोलणारी भाषा बोलणारी लोकच दुसरं कल्चर फॉलो करायला लागली, सोडून चालली महाराष्ट्र, तर मग भाषेचं हीच होणार ना. मग भाषेचं म्हणजे ती लुप्त होऊन जाईल की दिवशी भाषा. त्याच्यामुळं विचार करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.